श्रीमद दासबोध श्रीराम समर्थ दशक पहिला समास सातवा कवेश्वर स्तवन श्री गणेशाय नमः। आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी। आता जे अत्यंत श्रेष्ठ असे कवी आहेत त्यांना मी वंदन करतो। ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो त्याप्रमाणे हे शब्दांच्या साहाय्याने नवी सृष्टीचं उत्पन्न करतात, किंवा कवी म्हणजे जणू वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच आहे। की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन, येतार्थ होये। कवीश्वर म्हणजे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थानच आहे। नाना कलांचा विकास कवींच्या मुळेच होतो। अनेक शब्दांचे घर म्हणजे कवी असे म्हटले तरी ते योग्य ठरेल। की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे सतकीर्तीस्तव निर्माण कवी। जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे, जगदीश्वराचे महत्व वाढविण्याचे कार्य नाना युक्त्या योजून संतांची कीर्ती वर्णन करून कवी करतात। की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले। कवी हे शब्दरत्नांचे सागर असतात। मुक्तांच्या मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या प्रतिभेच्या जोरावर कवीच करू शकतात। बुद्धीच्या विविध विलासांचे उत्पत्तीस्थान कवीच असतात। या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखविण्यासाठीच जणू ते जन्मास येतात। अध्यात्म ग्रंथांची खाणी, की हे बोलके चिंतामणी, नाना कामधेनूची दुभणी वोळली श्रोतयांसी। कवी हे अध्यात्मग्रंथीची खाण असतात। चिंतामणीमुळे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती होते, पण तो अचेतन असतो। कवी ही इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती आपल्या शब्दरत्नांच्या सहाय्याने करून देतात। ते चेतन असतात म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हटले आहे, किंवा कवीचे काव्य म्हणजे अनेक कामधेनूंनी स्त्रवलेल्या अमृतधारा असे समजावे। की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडिभरू, नाना सायुज्यतेचे विस्तारू विस्तारले। कवी म्हणजे कल्पलीले तत्काळ देणारे कल्पवृक्षच आहे, किंवा मोक्षप्राप्तीचे मार्गदर्शक नावडीच आहेत, किंवा सायुज्य मुक्तीचा खूप मोठा विस्तारच आहेत। की हा परलोकींचा निजस्वार्थू, को हा योगियांचा गुप्तपंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला। परलोकी उत्तम गती मिळवून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजे कवी आहेत, किंवा योगी लोकांचा अत्यंत गुप्त योगमार्ग अथवा ज्ञानी लोकांचा परमार्थच या कवींच्या रूपाने प्रगट झाला आहे। की हे निरंजनाची खुण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणांचे लक्षण ते हे कवी। निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्याने त्याची खूण पटणे अशक्य कोटीतलेच असते। कारण जेथे इंद्रिये, मन, बुद्धी आदींचाही प्रवेश होत नाही, ती वस्तू शब्दात कशी वर्णन करणार। पण कवी हे आत्मानुभवी असल्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते त्या मायातीत परब्रह्माची लक्षणेही वर्णन करतात। की हा श्रुतीचा भावगर्भ, की ह्या परमेश्वराचा अलभ्य लाभ, ना तरी होई सुलभ
निजबोध कवी रूपे. कवी हे श्रुतींचा भावार्थ जाणतात आणि शब्दांच्या सहाय्याने सामान्य लोकांसाठी निजबोध रूपाने तो प्रकट करून परमार्थ सुलभ करीत असल्याने कवींची भेट होणे म्हणजे जणू साक्षात परमेश्वराचीच अलभ्य भेट होण्यासारखे आहे. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान, निश्चयात्मक. कवी हे मुमुक्षांना विवेकरूपी दृष्टी देणारे जणू नेत्रांजनच आहेत, किंवा साधकांना साधनास प्रवृत्त करणारे ते साधनरूपच आहेत, किंवा सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजेच कवी. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विणयो, विणय करते. कवी आपल्या काव्यातून लोकांना त्यांच्या स्वधर्मासंबंधित मार्गदर्शन करीत असतात, म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार म्हटले आहे. तर मनोजय कसा करावा याचेही मार्गदर्शन ते करतात, म्हणून त्यांनाच तेथे मनोजय म्हटले आहे. तसेच धर्मनिष्ठांच्या ठिकाणी जो विनय आढळतो तोही एक प्रकारे कवींच्या काव्याचाच परिणाम असतो, म्हणून त्यांना येथे विनय करते असे समर्थ म्हणत आहेत. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण, ते हे कवी. कवींच्या काव्यामुळेच लोकांना वैराग्याचे महत्त्व कळून ते अंगी बाणावे म्हणून प्रयत्न करावेसे वाटतात. म्हणजे या प्रकारे कवीच वैराग्याचे संरक्षण करणारे आहेत. तर भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती वाढवितात, म्हणून त्यांना भक्तांचे भूषण असे म्हटले आहे. कवींमुळे लोकांना आपापल्या वर्णाश्रमादी धर्माचे ज्ञान होते व ते स्वधर्माचरण करण्यास प्रवृत्त होतात, म्हणून त्यांना स्वधर्मरक्षण असे म्हटले आहे. कवी प्रेमळांचे प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली. प्रेमी भक्तांच्या शब्दातीत प्रेमावस्थेचे वर्णन कवीच करतात. तर ध्यान कसे करावे याचे सांगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना इष्टदेवतेच्या ध्यानात निमग्न होण्यास सहाय्य करतात. भक्तांची उपासकांची श्रेष्ठ कीर्तीही कवींच्यामुळेच सर्वदूर पसरते. नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ, कवीचेनी प्रसादे. कवींच्यामुळेच लोकांना नाना साधनांची माहिती मिळते. काय प्रसन्न केले असता काय फळ मिळते हे कळते. एवढेच नव्हे तर कवींच्या रचनेमुळेच विविध कार्यात सिद्धी प्राप्त होते. आधी कवींचा वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचे मती प्रकाश, कवित्वास होये. कवीचा वाग्विलास सुरू झाला की विविध रसांची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणी होऊन त्यांना रसास्वाद घडतो. तर त्यांच्या श्रेष्ठ प्रतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश पडून तेही कवी बनू लागतात. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. कवीश्वराच्या काव्यामुळेच विद्वानांची योग्यता समजते. सत्ताधारी पुरुषांचे सामर्थ्य वाढीस लागते. तर हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटे मुद्रा छंद, कवी गद्य पद्ये भेदाभेद पदत्रास करते. कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात. काव्याचे नाना प्रकार थाटी, मुद्रा, छंद,
प्रास उपयोगात आणतात. गद्यपद्यात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना करतात. कित्येक नवीन प्रकारची सुरू करतात. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकल सिद्धीचा निर्धार, ते हे कवी. या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकारासारखे शोभून दिसतात. त्यांच्यामुळेच नाना आविष्कार प्रगट होतात. कवी म्हणजे मोक्षलक्ष्मीचा जणू मूर्तिमंत शृंगारच आहेत आणि सर्व प्रकारच्या सिद्धींचा निर्धारही कवीश्वरच असतात. कवी सभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण, ते हे कवी. कवींमुळे सभा शोभून दिसते. ते भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारचे सुख देणारे म्हणून सुखाचे संरक्षण रूप असतात. कवी देवांचे रूप करते, कवी कृषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्याते, कवी वाखाणिती. कवींमुळे निराकार परमेश्वरास रूप प्राप्त होते. ऋषीश्वरांची कीर्ती गाऊन तेच त्यांचे महत्व वाढवितात व कवींमुळेच नाना शास्त्रांचा विकास होऊन ते त्यांचे सामर्थ्य वाढवतात. नसता कवीचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार, म्हणोनी कवी हे आधार, सकल सृष्टीसी. कवीश्वरांनी उत्कृष्ट काव्यरचना केली नसती तर जगाचा उद्धार कसा बरं झाला असता. म्हणून या सकल सृष्टीचा कवीच मुख्य आधार आहेत. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे वीण तो नाही, कवी पासून सर्वही सर्वज्ञता. कवी नसते तर 14 विद्या, विविध प्रकारचे ज्ञान याचा प्रचार व प्रसार कसा झाला असता. म्हणून सर्व प्रकारच्या ज्ञान प्रसारास कवीच कारणीभूत आहेत. मागा वाल्मिक व्यासादिक, झाले कवेश्वर अनेक, तयांपासून विवेक सकळ जनासी. पूर्वी वाल्मिकी, व्यास आदी अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले. त्यांनीच लोकांना विवेक शिकवला. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेने पंडिता अंगी बाणली परमयोग्यता. त्यांच्यासारख्यांनी केलेले उत्कृष्ट काव्ये अभ्यासल्यामुळेच पंडितांच्या ठिकाणी विद्वत्ता बाणून त्यांना परमयोग्यता प्राप्त झाली. ऐसे पूर्वी थोर थोर, झाले कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार, नमन तयांसी. असे पूर्वी जे थोर कवीश्वर होऊन गेले, सांप्रतही जे आहेत व पुढेही जे होतील, त्या सर्वांना मी नमन करतो. नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती, जयांच्या मुखे. हे कवीश्वर म्हणजे नाना प्रकारचे मूर्तिमंत चातुर्यच आहेत अथवा वेद व श्रुती ज्यांच्या मुखाने प्रगट होण्याची इच्छा करतात, असे हे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत. परोपकारा कारणे, नाना निश्चय अणुवादणे, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. केवळ परोपकारासाठीच संशयातीत असे नाना प्रकारचे सिद्धांत विस्तारपूर्वक कवी आपल्या काव्यातून सांगतात. की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे. हे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपावृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे मेघ आहेत, किंवा कवी म्हणजे नवरसांचे मोठमोठे प्रवाहच आहेत, किंवा नाना प्रकारच्या सुखांनी
उचंबळून येणारी ही सरोवरे आहेत. की हे विवेकनिधींची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे. नाना वस्तूचेणी विचारे, कोंदाटले हे. कवीचे अंतरंग निरनिराळ्या वस्तूच्या विचाराने भरलेले असते, म्हणून त्यांना मनुष्य रूपांनी प्रगटलेली विवेकरूपी रत्नांची भांडारे असल्याचे समर्थ म्हणतात. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आली उणे. लाधले पूर्वसंचितांच्या गुणे, विश्वजनासी. हे कवीश्वर म्हणजे साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधातीत ठेवीप्रमाणे असून जगातील इतर पदार्थांना तुच्छ ठरविणारी ही ठेव लोकांना त्यांच्या पूर्व पुण्यसंचयानेच प्राप्त झालेली असते. की हे सुखाची तारुवे लोटली, औक्षे आनंद उतटली. विश्वजनास उपेगा आली, नाना प्रयोगा कारणे. कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची जहाजेच असून ती या जगात नाना प्रकारच्या प्रयोगांसाठी लोकांच्या उपयोगी पडत आहेत. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती. ना तरी भक्तीची फळश्रुती, फळास आली. कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहे, किंवा विश्वास व्यापून असणाऱ्या विराट पुरुषाची ती जणू योगस्थितीच आहे, किंवा त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फलास आली आहे. की हा ऐश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड. ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. किंवा आकाशाहूनही विशाल व व्यापक अशी ही परमेश्वराची कीर्ती आहे, किंवा या विशाल ब्रह्मांड रचनेहूनही थोर अशी कवींची प्रबंध रचना आहे. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर. तयांसी माझा नमस्कार, साष्टांग भावे. असे म्हणावेसे वाटते की असे हे कवीश्वर सर्व जगाचाच आधार आहेत, म्हणून आता हे वर्णन मी येथेच थांबवितो आणि साष्टांग भावे त्यांना नमस्कार करतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.